मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे आणि अंजली दमानिया यांच्यातील उघड वॉर अख्ख्या राज्याने पाहिले। संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराडचा धनंजय मुंडेंशी संबंध असून या प्रकरणी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे। या मागणीकरता त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात अनेक वेळा धक्कादायक खुलासेही केले। काल 4 फेब्रुवारी तर त्यांनी 2 वेळा पत्रकार परिषद घेऊन कृषी क्षेत्रातील संबंधित कथित भ्रष्टाचाराचे पुरावेच माध्यमांसमोर सादर केले। एवढं सगळं सुरू असताना आता धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलंय। त्यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत हा इशारा दिलाय। कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। कृषीसाठी लागणारी उत्पादने चढ्या दरात विकत घेऊन सरकारी तिजोरीवर ताण आणला असल्याचा दावा त्यांनी केलाय। या दाव्यावर धनंजय मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। अंजली दमानिया यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत त्यांनी अंजली दमानिया यांना बदनामिया असा उल्लेख केलाय। एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे किती आणि कसे खातो, कायदे कसे पायदळी तुडवतो याचे पुरावे मी देणार आहे असं म्हणत अंजली दमानिया यांनी थेट लाभ हस्तांतर योजनेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी पोलखोल केली आहे। या योजनेअंतर्गत सरकार जे पैसे देते त्या योजनांचा दुष्परिणाम होतोय, त्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाहीये, म्हणून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय असा दावा करत अंजली दमानिया यांनी कृषी क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा लेखाजोखा त्यांनी आज मांडलाय। त्यावर धनंजय मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन सर्व दावे फेटाळून लावले। आज 58 दिवस झाले माझ्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे। ही मीडिया ट्रायल का सुरू आहे, कोण चालवते हे मला माहित नाहीये। आज अंजली दमानिया यांनी जे आरोप केले त्यामध्ये डीबीटी मध्ये काय असावं काय नसावं, कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्यासाठी कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागत असते। मी कृषी मंत्री असतानाही त्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले। मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे। त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरू झाली। यासह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे अशी धमकी ही धनंजय मुंडे यांनी दिली आहे। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा।